भीमा कृषी प्रदर्शनामध्ये सर्वात मोठा असा 5 फुटाचा सरडा आपणाला पाहायला मिळत आहे आणि गणेश पवार हे या सरड्याला घेऊन या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत। काय याची माहिती आहे, काय वैशिष्ट्य आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगा? नमस्कार। हा सरडा आपल्याकडे 5 फुटी आहे। त्याचं साधारण ते 8 वर्षाचा तो सरडा आहे आणि आपल्याकडे 3 सरडे आहेत एकूण। एक छोटासा आहे, त्याची 5 महिन्याचा आहे, त्याची हाईट आहे ती 1.25 फुटाची हाईट आहे। दुसरा आहे तो त्याचं 4.5 वर्षाचा आहे, त्याची हाईट आहे ती 3.5 फूट आहे। त्यानंतर आपल्याकडं या भीमा कृषी प्रदर्शनमध्ये खास आकर्षक आहे तो मोठा सरडा 5 फुटाचा आहे। त्याचं साधारण त्याचं वजन आहे ते 13 ते 14 किलोच्या आसपास त्याचं वजन आहे। तो 8 वर्षाचा आहे। किती वर्ष आहे? आणि त्याचं आयुष्य आहे ते 30 ते 40 वर्ष जगतात। हे नेमकं काय खात असते? 5 फुटाचा सरडा आहे, म्हणजे नॉर्मली लहान सरडे आपण पाहत असतोय, मात्र 5 फुटाचा याला खाद्य काय असते? हे प्युअर व्हेजिटेरियन आहेत। त्यांना यांचं खाद्य कोथिंबीर, काकडी, दुधी भोपळा हेच खाते, ते पालेभाज्या, गाजर। हे तुम्ही कशा प्रकारे पाळलेलं आहे? त्याला परवानगी असते काय, किंवा कशा प्रकारे याचं सर्व संगोपन कसं करताय तुम्ही? ह्याला आम्ही घरी पाळलेला आहे। माझे भाऊ आहेत, मित्र आहे, तो पाळतो। त्याने तो आता मुंबईमध्ये जॉबला आहे, फायर ब्रिगेड। त्याच्या रूमवरती जे असतं घरी पाळलेलं आहे। आणि जी हाईट साधारण ते आहे ती 6.5 फुटापर्यंत वाढते। आणि हे कसं जास्त करून याची परमिशन वगैरे आहे आपल्याकडं, म्हणजे पहिले नव्हते, म्हणजे पहिले अमेरिकन ब्रीड आहे। आता कसं झालं ते सर्व पाहू शकतात, फार्मर्स वगैरे म्हणजे मोठे मोठे असतात ना, त्याच्यावरती ते असतात शोसाठी। प्रामुख्यानं लोक शेळी पालन करतात किंवा कोंबडी पालन करतात, म्हैशी पाळतात, मात्र तुम्ही एक वेगळा छंद जोपासलाय, सरडा पाळलेला आहे तुम्ही। ते कसं आवड आहे ना, त्यामुळे ते पाळलेलं आहे। एखादी आवड असते का नाही, तर कुत्रे पाळतात, मांजर पाळतात, त्याप्रमाणे यांची सुद्धा आवड आहे, त्यामुळे तिने पाळलेलं आहे। ह्या किती कृषी प्रदर्शनामध्ये आपण सहभागी झालेले आहात? भीमा कृषी प्रदर्शनामध्ये आपण सहभागी झालेलाच आहात। यापूर्वी कोणकोणत्या प्रदर्शनामध्ये आपण सहभागी झालेला आहे? त्या होते चिपळूण कृषी प्रदर्शनला पण होते, मुंबईमध्ये होते। आपल्या मुंबईमध्ये तो मोठा काला फेस्टिवल होते ना, त्याच्यात पण होता। म्हणजे 7-8 प्रदर्शनमध्ये मी स्वतः गेलो। कोल्हापुरात हे पहिल्यांदा झाले। महत्वाचं म्हणजे कुत्री म्हणा किंवा मांजरं म्हणा, हे आपण घरात पाळू शकतो। आता याला घरात पाळताना कशा पद्धतीनं याला ठेवलं जातं? ओपनच असते घरात, आहे ना, पूर्ण ओपनच असते रूम मध्ये। त्याच्या बेडवरती वगैरे झोपते, बिपते, पूर्ण रूम मध्ये फिरते, म्हणजे असे घरातले एक सदस्य म्हणलं तरी चालेल। तर हे होते तर गणेश पवार, ज्यांनी एक सरड्याचा छंद म्हणून हा सरडा पाळलेला आहे। म्हणजे 5 फुटाचा हा सरडा आहे। प्रामुख्यानं लोकांना कुत्रं पाळण्याची हौस असते किंवा काही लोक मांजरं पाळत असतात, त्याच पद्धतीने घरचा सदस्य म्हणून त्यांनी हा 5 फुटाचा सरडा पाळलेला आहे। प्युअर व्हेजिटेरियन आहे अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। आणि भीमा कृषी प्रदर्शनामध्ये हा सरडा खास लोकांचं आकर्षण ठरत आहे। सकलमसाठी समर्थ पवारसह इक्बाल रेटरेकर।